बातमी वाशिममधून आहे। वाशिमच्या शेलू बाजार परिसरातल्या केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। व्यापाऱ्यांकडून केळीला केवळ 2 रुपये किलो असा दर मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांचं आता आर्थिक गणित पूर्णपणे बिघडलंय। शेतकऱ्यांनी यंदा केळी लागवडीवर 2 लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च केलाय, मात्र बाजारभावानुसार 1 लाख रुपयाचं उत्पन्न मिळालेलं नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलंय। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल 35,000 क्विंटलहून अधिक सोयाबीनची आवक नोंद झाली आहे। मोठ्या प्रमाणातल्या आवकेमुळे बाजार समितीत गजबजलेलं वातावरण आहे आणि 18,000 क्विंटल सोयाबीनची मोजणी पूर्ण झाली आहे। सध्या सोयाबीनसाठी 4,000 ते 4,800 असा दर मिळाला आहे, तर बिजवाई दर्जाच्या सोयाबीनला तब्बल 6,000 ते 8,500 असा दर मिळतोय। राज्यात डाळिंबाचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आलाय। पुणे गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये आवक घटली आहे, गुणवत्तेत थोडी घसरण झाली आहे। मागणी चांगली असल्यानं भाव स्थिर आहेत। भगव्या डाळिंबाचे दर प्रति किलो 60 ते 200 रुपये आहेत, तर हंगाम संपल्यानंतर कर्नाटक गुजरातमधून आवक सुरू होण्याची शक्यता आहे। पालघरच्या वाडामधल्या कंपनीतल्या सांडपाण्यामुळे शेतकरी सध्या त्रस्त आहेत। कंपनीतून निघणारे सांडपाणी आणि वेस्टेज शेतात सोडलं जात आहे, त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यानं संताप व्यक्त होतोय। पुण्यामध्ये जांभूळवाडीतल्या रिंग रोड मोजणीला आणि जंक्शनला स्थानिकांनी विरोध केला। या संदर्भात शेतकऱ्यांनी आमदार विजय शिवतारे यांच्याकडे विनंती अर्ज केला। या ठिकाणी होणारे जंक्शनमुळे शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त क्षेत्र बाधित होणार असल्यामुळे विरोध केला जातोय। संभाजीनगरमध्ये थंडीची आता चाहूल लागताच भाजीपाल्याचे भाव वाढले। कोथिंबिरीच्या जोडीचा भाव आता 30 रुपयांवर गेला, तर इतर भाज्यांच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे। पुढचा महिनाभर भाजीपाल्याचे भाव तसेच राहणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे।